नमस्कार मित्रांनो, मी आहे कार्तिक आणि तुमचं स्वागत आहे कार्तिक AI मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण या चॅनलवरती पायथन बेसिकपासून स्क्रॅचपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकण्याची एक सिरीज सुरू केली आहे आणि त्याचा आजचा दिवस आहे 4था. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे व्हेरिएबल्स. पायथनमधील एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे जो की आज मी तुम्हाला खूप इझी भाषेमध्ये शिकवणार आहे. तर भेटूया आपण आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे व्हेरिएबल्स. पण व्हेरिएबल्सला शिकण्यापूर्वी आपण एक गोष्ट समजून घेऊयात की हे जे तुम्हाला स्क्रीनवरती टॉपिक दिसत आहेत ना, ते सगळे टॉपिक आपल्याला शिकायचे आहेत ह्या पायथन सिरीजमध्ये. मग काय होईल हेच टॉपिक का? आता तुम्ही समजून घ्या की आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषेला ग्रामर आहे आणि ग्रामरचे काही रूल्स आहेत. ग्रामरमध्ये पण टॉपिक्स आहेत की मराठी भाषा लिहायची कशी, नाम, सर्वनाम, विशेषण, असे वेगवेगळे टॉपिक्स आहेत ग्रामरचे. त्या टॉपिक्सवरून आपण मराठी भाषा प्रॉपर पद्धतीने लिहू शकतो ना. तसंच पायथनचे सुद्धा काही रूल्स आहेत आणि काही टॉपिक्स आहेत. त्या टॉपिक शिकल्यानंतर आपण पायथन लँग्वेज कोड करू शकतो, म्हणजे व्यवस्थित लिहू शकतो. त्यासाठी हे सगळे टॉपिक्स आपल्याला शिकायला गरजेचे आहेत. आता हे सगळे टॉपिक्स आपल्याला आल्यानंतर की आपण पायथनमध्ये काहीही बिल्ड करू शकतो. काही आपल्याला एखादी गोष्ट क्रिएट करायची असेल तर ती क्रिएट करू शकतो आणि इंडस्ट्रीमध्ये जेवढी पायथनची नीड आहे ना, तेवढे आपल्याला पूर्णपणे येत असेल जर तुम्ही हे सगळे टॉपिक व्यवस्थित केला तर. ओके, आपल्याला याच्या पुढेही भरपूर काही शिकायचं आहे, बट हे पायथनचं जर तुम्ही एवढे टॉपिक्स केला ना, तर पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूपच इझी होऊन जातील. तर आजचा आपला टॉपिक आहे व्हेरिएबल्स. तर आज आपण व्हेरिएबल्सबद्दल सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. ओके, तर हे तुम्ही स्क्रीनवर एक बघू शकता की व्हेरिएबल एका साईडला दिले, मध्ये एक चिन्ह दिले, बरोबर चिन्ह, ज्याला आपण इज इक्वल टू साईन असं म्हणतो, आणि राईट साईडला तुम्ही बघू शकता की डेटा टाईप दिलेला आहे. तर पायथनमध्ये आपण ह्या गोष्टी लिहितो, याच गोष्टींचा यूज करून कोडिंग करतो. तर आज फक्त एक गोष्ट समजून घ्या की इथं जी गोष्ट दिसते ना व्हेरिएबल, ही आज आपल्याला समजून घ्यायची आहे. पुढे जसे जाईल तसे आपण ऑपरेटर समजून घेऊ आणि त्याच्यानंतरचा टॉपिक आहे डेटा टाईप. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप बघत जाणार आहोत. कसं आपण याबद्दल कोडिंग करणार, या गोष्टींचा अर्थ काय, याचा उपयोग कुठं होतो, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे की व्हेरिएबल, याबद्दल आपण सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. ओके, तर व्हेरिएबल म्हणजे नक्की काय? तुम्हाला काही आयडिया आहे काय व्हेरिएबल म्हणजे नक्की काय? जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मी सांगतो, व्हेरिएबल म्हणजे डेटा स्टोअर करण्यासाठी वापरलेलं नाव. ओके, म्हणजे आपल्याला एखादी व्हॅल्यू जसं की नंबर, नेम, एज, प्राइस वगैरे कॉम्प्युटरमध्ये ठेवायची असेल तर आपण ती व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. व्हेरिएबल म्हणजे काय? डेटा स्टोअर करण्यासाठी वापरलेले नाव. म्हणजे याचा अर्थ नक्की काय होतो? म्हणजे आपल्याला एखादी व्हॅल्यू जसे की नंबर, एज, प्राइस वगैरे कॉम्प्युटरमध्ये ठेवायची असेल तर आपण ती व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. म्हणजे नेमकं काय? आता कसं असतं की आपल्याला एखादी व्हॅल्यू, एखादा डेटा स्टोअर करायचा आहे, तर त्यासाठी आपण डिरेक्टली तो डेटा स्टोअर नाही करू शकत. आता मला एखादं नाव स्टोअर करायचं आहे, तर कार्तिक, मी डिरेक्टली ते नाव स्टोअर नाही करू शकत. मला एखादी म्हणजे नंबर सेव्ह करायचा, न्यूमेरिकल व्हॅल्यू सेव्ह करायची आहे, तर मी समजा ते असेल 90, तर मी ती डिरेक्टली नाही सेव्ह करू शकत. तर त्यासाठी मला व्हेरिएबल क्रिएट करावा लागतो आणि त्यामध्ये आपल्याला कोणताही डेटा असू दे तो आपल्याला स्टोअर करावा लागतो. तर हे रूल्स आहेत. तर हे का ते आपण बघूया. तर ही डेफिनेशन बघूयात की व्हेरिएबल इज अ नेम यूज टू स्टोअर डेटा इन अ मेमरी. म्हणजे ही एक प्रॉपर डेफिनेशन आहे जी की तुम्ही नोट करून घेऊ शकता. व्हेरिएबल इज अ नेम यूज टू स्टोअर डेटा इन अ मेमरी. मी आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना, व्हेरिएबल एक नाव आहे जे की आपण डेटा स्टोअर करायला यूज करतो मेमरीमध्ये, जी की कॉम्प्युटरची मेमरी असते. त्यामध्ये आपण डेटा स्टोअर करण्यासाठी ज्या नावाचा यूज करतो त्यालाच आपण व्हेरिएबल असं म्हणतो. हीच ती डेफिनेशन आहे, जस्ट इंग्लिशमधून आहे. तर आता आपण एक गोष्ट समजून घेऊयात की इमॅजिन करा तुमच्याकडे एक बॉक्स आहे. ओके, इमॅजिन यू हॅव अ बॉक्स आणि तो बॉक्स एम्प्टी आहे, म्हणजे मोकळा आहे. तर त्या बॉक्समध्ये तुम्ही काय काय ठेवू शकता? त्या बॉक्समध्ये तुम्ही काहीही ठेवू शकता. तुम्ही पुस्तक ठेवू शकता, तुम्ही वही ठेवू शकता, तुम्ही पेन ठेवू शकता, व्हॉटएव्हर तुम्हाला जे काही हवं असेल त्या बॉक्समध्ये तुम्ही ठेवू शकता. ओके, तर तुमच्याकडे
एम्प्टी बॉक्स आहे. यू कॅन पुट अ टॉय, चॉकलेट ऑर एनिथिंग इनसाइड द बॉक्स. याचा अर्थ काय की तुमच्याकडे एक मोकळा बॉक्स आहे, त्यामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट स्टोअर करू शकता, ठेवू शकता. ओके, तुम्हाला आयडियाज यायलेत का? एखादा मोकळा बॉक्स आहे, त्यामध्ये तुम्हाला गोष्टी ठेवायच्या आहेत, तर त्या बॉक्समध्ये तुम्ही काहीही ठेवू शकता. तुम्ही वही ठेवू शकता, तुम्ही पुस्तक ठेवू शकता, पेन ठेवू शकता, पट्टी ठेवू शकता, काय हवं ते ठेवू शकता. तुम्ही फक्त एक आयडिया समजून घ्या. आता तुम्ही इथं बघू शकता, ह्या एक्झाम्पलवरून तुम्हाला व्हेरिएबल म्हणजे नक्कीच समजेल. आता हा एक डबा आहे जो की एम्प्टी आहे, मोकळा आहे. ओके, आणि खालच्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की अनेक डबे आहेत आणि अनेक डब्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आता तुमच्या घरामध्ये मला माहिती आहे की चहासाठी एक डबा, म्हणजे चहापोडीसाठी, त्याच्यानंतर साखरसाठी एक डबा, हे असणारच ना. त्यामध्ये वेगवेगळ्या, म्हणजे चहाच्या डब्यामध्ये चहा असते, साखरेच्या डब्यामध्ये साखर असते. तर इथं एक गोष्ट समजून घ्या की डबा म्हणजे व्हेरिएबल आणि डब्यातली वस्तू म्हणजे व्हॅल्यू आणि डेटा. सिंपल आहे. एक मोकळा डबा असतो, आपण त्याच्यात काही भरून ठेवतो, ती भरलेली वस्तू असते ती व्हॅल्यू असते, आणि डबा असतो तो मोकळा डबा म्हणजे व्हेरिएबल. आता तुम्ही मागच्या एक्झाम्पलमध्ये बघू शकता की एक बॉक्स आहे, तो बॉक्स म्हणजे व्हेरिएबल आणि बॉक्समध्ये ठेवलेल्या गोष्टी म्हणजे त्या व्हॅल्यूज आणि डेटा. सिंपल आहे ना. ओके, तर आता इथं तुम्ही बघू शकता की नेम इज इक्वल टू कार्तिक. आपण पहिल्या स्लाइडमध्ये काय बघितलं की व्हेरिएबल म्हणजे डेटा स्टोअर करण्यासाठी मेमरीमध्ये एक नाव, एका नावाचा यूज करतो, त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. तर इथं आपण नावाचा यूज केला नेम, कार्तिक व्हॅल्यू सेव्ह करण्यासाठी. याचा आपण यूज केला एज 10, एक न्यूमेरिकल व्हॅल्यू सेव्ह करण्यासाठी. ते पण यूज केले फूड, पिझ्झा ही व्हॅल्यू सेव्ह करण्यासाठी. म्हणजेच काय, नेम हा बॉक्स नेम आहे. म्हणजे नेम हा बॉक्स नेम म्हणजे एक मोठं जार, म्हणजे मोकळं भांडं आहे, त्यामध्ये ठेवलेली एक व्हॅल्यू म्हणजे कार्तिक आहे. अ व्हेरिएबल इज अ नेम बॉक्स दॅट स्टोअर्स डेटा सो वी कॅन यूज इट लेटर इन अ प्रोग्राम. म्हणजे आपण प्रोग्राममध्ये नंतर व्हेरिएबलला यूज करू शकतो. त्यासाठी व्हेरिएबल्स इम्पॉर्टंट असतात. आपण त्यामध्ये डेटा स्टोअर करू शकतो, त्याला रियूज करू शकतो. तर व्हेरिएबल शिकणं एवढं इम्पॉर्टंट काय आहे? कारण आपण पुढं जे पण काही कोड करणार आहे ना, तर त्या कोडमध्ये व्हेरिएबलचा सारखा यूज होणार आहे. त्यासाठी व्हेरिएबल ही कन्सेप्ट आपल्याला शिकायला एकदम इम्पॉर्टंट आहे. तर इथं बघू शकतो की अ व्हेरिएबल इज अ नेम बॉक्स दॅट स्टोअर्स डेटा सो वी कॅन यूज इट लेटर इन अ प्रोग्राम. मी तुम्हाला आत्ताच एक्झाम्पल दिलं, एक बॉक्सचं दिलं आणि एक डब्याचं दिलं. नेम म्हणजे व्हेरिएबल नेम म्हणजे झाला बॉक्स, आणि त्यामध्ये ठेवलेली कार्तिक एक व्हॅल्यू, ती झाली व्हॅल्यू इनसाइड द बॉक्स. म्हणजे नेम झाला डब्बा, एक मोकळा बॉक्स, आणि त्या डब्यात आणि त्या बॉक्समध्ये ठेवलेली एक व्हॅल्यू झाली कार्तिक. आता याच प्रकारे आपण एक दुसरं व्हेरिएबलचं एक्झाम्पल बघूयात की एज, त्यामध्ये एक न्यूमेरिकल व्हॅल्यू ठेवली आहे. म्हणजे एज म्हणजे एक मोकळा डबा आणि त्यामध्ये ठेवली एक व्हॅल्यू. फूड म्हणजे एक मोकळा डबा, त्यामध्ये ठेवलंय पिझ्झा, ही व्हॅल्यू. आणि हाच आपण कन्सेप्ट पायथनमध्ये यूज करणार आहे. त्यालाच आपण व्हेरिएबल म्हणजे त्यालाच आपण व्हेरिएबल असं म्हणतो. तर आता आपण प्रॅक्टिकली बघूयात की व्हेरिएबल पायथनमध्ये क्रिएट कसा करायचा. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पायथन इन्स्टॉल केला आहात ना, ओके, तर तुम्ही आधीचे व्हिडिओ माझे बघितले नसाल तर प्लीज ते व्हिडिओज बघा. जर तुम्हाला बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही व्हेरिएबल बघू शकता. जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघितला नसाल आणि तुम्हाला पायथनबद्दल काही इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्हाला व्हेरिएबल समजण्यासाठी अवघड पडेल. त्यामुळे तुम्ही प्लीज माझे प्रिव्हियस व्हिडिओज चेकआउट करा. आणि आता आपण स्क्रीनवरती आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये एक फोल्डर क्रिएट करायचा आहे, ज्याच्यामध्ये इथून पुढे आपण सगळे प्रोग्राम्स सेव्ह करणार आहोत. जस्ट एक सिम्पल फोल्डर क्रिएट करा तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये. ओके, जस्ट, आणि त्याच्यात आपण सगळे प्रोग्राम सेव्ह करणार आहोत. म्हणजे जो काही आपला डेटा असेल ना, मी शिकवलेला जो काही डेटा असेल ना, तो आपण त्यामध्ये सेव्ह करणार आहोत. तर सिम्पली पायथन लँग्वेज या नावानेच तुम्ही फोल्डर क्रिएट करा. आणि तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे VS कोड इन्स्टॉल केला असेल ना, तर तुम्ही शिफ्ट आणि राईट क्लिक माऊसचा केला तर त्यानंतर तुम्हाला डिरेक्ट ऑप्शन येतो ओपन विथ कोड ना. याने ओपन विथ तुम्ही VS कोड डिरेक्टली VS कोडमध्ये फोल्डर ओपन होतो. आता याचा उपयोग काय होतो सांगतो तुम्हाला.
तर डिरेक्टली फोल्डर ओपन केल्यानंतर ना इथे तुम्हाला फोल्डर दिसू शकता आणि तुम्ही डिरेक्टली त्या फोल्डरमध्ये इथूनच क्रिएट फाईल करू शकता. म्हणजे इथून ज्या काही तुम्ही फाईल्स क्रिएट कराल त्या फोल्डरमध्ये डिरेक्टली सेव्ह होतील. तुम्हाला त्या फोल्डरमध्ये जाऊन फाईल क्रिएट करून ती फाईल ओपन करून इथे यायची प्रत्येकी गरज नाही. जस्ट तुम्ही फोल्डर ओपन केला ना तर सगळ्या फाईल जेवढ्या काही सेव्ह केल्या असतील किंवा तुम्हाला नवीन फाईल सेव्ह करायच्या असतील तर तुम्ही डिरेक्टली इथून सेव्ह करू शकता. ओके, तर इथं आपण एक फाईल क्रिएट करूया. नवीन फाईल क्रिएट करूया व्हेरिएबल नावाची .ipynb सॉरी IPYNB. आता हे IPYNB काय आहे? आता ह्या सगळ्या गोष्टी मी बेसिक मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केल्या आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. तर आपण नवीन फोल्डर क्रिएट केला, तो VS कोडमध्ये ओपन केला आणि VS कोडमध्ये ओपन केल्यानंतर आपण फाईल एक क्रिएट केली व्हेरिएबल नावाची, ज्यामध्ये आता आपण कोड करणार आहोत. ओके, तर आत्ताच आपण बघितलं इथं तुम्ही एक बघू शकता ऑप्शन कोड दिसतोय ना, त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे एक सेल ओपन होईल. आता हे सेल काय आहे आणि मी IPYNB काय दिलं हे तुम्ही समजायचं असेल तर मी बाकीच्या माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आता आपण एक पायथन लँग्वेज नावाची फोल्डर क्रिएट केला. त्यामध्ये आपण डिरेक्टली VS कोडमध्ये फोल्डर ओपन केला आणि त्यामध्ये आपण एक नवीन फाईल क्रिएट केली की ती म्हणजे व्हेरिएबल नावाची. आणि यामध्ये आता आपण व्हेरिएबल क्रिएट करणार आहोत. तर मी करतो त्या प्रकारेच तुम्ही क्रिएट करा. व्हेरिएबल नेम इज इक्वल टू कार्तिक. ओके, अजून एक आपण काय बघितलेलं, एज इज इक्वल टू 29 घेऊया. आता नेम म्हणजे काय, आपण मग असेच एक्झाम्पल बघितलं बघा, मोकळा डब्बा आणि बॉक्स, एम्प्टी बॉक्स. तर नेम एम्प्टी बॉक्स आहे आणि त्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवल्या कार्तिक. एज एम्प्टी बॉक्स आहे आणि त्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवल्या 29. ओके, सिम्पल, एवढं सिम्पल आहे व्हेरिएबल क्रिएट करायचं, काहीही अवघड नाही. मी तुम्हाला इतक्या सोप्या भाषेमध्ये पायथन शिकवणार आहे ना की खूप म्हणजे खूप इझी भाषेमध्ये शिकवणार आहे. ओके, तर नेम आहे कार्तिक, एज आहे 29. नेम आणि एज हे व्हेरिएबल्स क्रिएट केलेले आहेत आणि त्यामध्ये कार्तिक आणि 29 ह्या व्हॅल्यूज मी सेव्ह केलेल्या आहेत. आता आपण व्हेरिएबल रीड कसं वाचायचं कसं ते बघूयात की नेममध्ये मी कार्तिक ही व्हॅल्यू स्टोअर केले, एजमध्ये मी 29 हे व्हॅल्यू स्टोअर केले. म्हणजेच नेमला कार्तिक ही व्हॅल्यू असाइन केले आणि एज या व्हेरिएबलला 29 ही व्हॅल्यू असाइन केले. तर या प्रकारे तुम्ही व्हेरिएबल वाचू शकता. आता मेन मुद्दा की व्हेरिएबल क्रिएट का करायचा. सिम्पल की आपण व्हेरिएबल करणार, पण त्याच्या मागचा अर्थ काय की व्हेरिएबल का क्रिएट करायचा. आता तुम्ही स्टुडंट्सचा डेटा क्रिएट करणार आहात, ते स्टुडंटचं नाव, त्याचा एज आणि त्याची पर्सेंटेज. तर व्हेरिएबल क्रिएट केल्यामुळे ते इझी पडणार ना, आणि व्हेरिएबलचा यूज करून आपण ती व्हॅल्यू पुन्हा यूज करू शकतो. व्हेरिएबलचा यूज करून आपण ती व्हॅल्यू रियूज करू शकतो. आता समजून घेऊया, आपण इथे एक स्टुडंटचा डेटा क्रिएट करूया. ओके, आता मी इथे लिहिणार आहे स्टुडंट डेटा आणि मी ह्याला कमेंट करणार आहे. ह्या लाईनला मी कमेंट करणार आहे. आता कमेंट काय केलं, मागचा माझा प्रिव्हियस व्हिडिओ बघा की कमेंट म्हणजे काय असतात. जर तुम्हाला कमेंट्स माहीत नसतील तर स्टुडंट्स डेटा एक लाईन टाईप केल्याने त्याला मी कमेंट केलं, म्हणजे तो एक्झिक्यूट होणार नाही कोड. ओके, आता इथं नेम स्टुडंट नेम मी अंडरस्कोर दिलाय. लक्ष द्या, ह्या गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की मी अंडरस्कोर का दिलाय. तर घेऊया कार्तिक, एज इज इक्वल टू घेऊया 26 अँड पर्सेंटेज किती घेऊया तुम्ही सांगा. आपल्याला काय जायचं 99 घेऊयात. हो गे, तर आता इथं तुम्ही बघू शकताय की स्टुडंट नेम कार्तिक, एज 26 आणि पर्सेंटेज 99. ओके, मी व्हेरिएबल्स क्रिएट केली आणि त्या व्हेरिएबल्समध्ये प्रत्येक व्हेरिएबलला एक व्हॅल्यू असाइन केली. आता प्रिंट या फंक्शनचा यूज करून मी ती व्हॅल्यू प्रिंट करू शकतो, शो करू शकतो. आता जस्ट मी स्टुडंट नेम इथं आले ना, इथं जर तुम्ही टॅप केला ना तर डिरेक्टली सगळं टाईप करायची गरज नाही पडत. एज, आता प्रिंट एज. ओके, आणि देन पर्सेंटेज
ओके, तर आता मी ह्या कोडला जेव्हा रन करेन त्यावेळी तुम्ही बघू शकता की आउटपुट मला स्टुडंट नेम कार्तिक, एज 2699. आता मी प्रिंट डिरेक्टली म्हणलो का कार्तिक प्रिंट करा, मी इथं डिरेक्टली म्हणलो का एज प्रिंट कर, मी तर डिरेक्टली म्हणलो का पर्सेंटेज म्हणजे 99 प्रिंट कर. इथं मी व्हेरिएबल्स दिले आणि त्या व्हेरिएबल्समध्ये असणाऱ्या व्हॅल्यूज इथं प्रिंट झाल्या. याचाच अर्थ असा होतो की व्हेरिएबल्सचा यूज करून डेटा रियूज करणं, सेव्ह करणं आणि मॅनेज करणं खूपच इझी जातं. काल तुम्हाला की व्हेरिएबल्स आपण का क्रिएट करतो, आता आपल्याला खूप लोकांचे डेटाचं क्रिएट करायचे आहेत किंवा डेटा सेव्ह करायचा आहे, तर आपण वेगवेगळ्या स्टुडंटचे व्हेरिएबल्स क्रिएट करून त्यामध्ये प्रत्येक स्टुडंटचा डेटा फिल करू शकतो आणि त्यावेळी आपल्याला ज्या ज्या स्टुडंटचा डेटा शो करायचा आहे त्यावेळी आपण तेवढंच व्हेरिएबल घेऊ शकतो. म्हणजे डेटा आपण रियूज करू शकतो, सेव्ह करू शकतो आणि व्यवस्थित मॅनेज करू शकतो. यामुळे आपण व्हेरिएबल्स क्रिएट करतो. तर आत्ता आपण बघितलं की व्हेरिएबल्स क्रिएट कसे करायचे. एक नाव द्यायचं व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आणि त्या नावाच्या पुढं इज इक्वल टू साईन लावायचं, त्याशिवाय तो व्हेरिएबल क्रिएटच होत नाही. तर एक नाव द्यायचं, त्याच्या पुढे इज इक्वल टू साईन पुट करायचा आणि त्याच्या पुढं आपल्या व्हॅल्यूज पुट करायच्या. म्हणजे एम्प्टी बॉक्स स्टुडंट नेम, त्याच्यामध्ये व्हॅल्यू कार्तिक, एम्प्टी बॉक्स एज, त्याच्यात 26 व्हॅल्यू, पर्सेंटेज त्याच्यात 99 व्हॅल्यू आणि ह्या मी रियूज केल्या म्हणजे त्या प्रिंट केल्या कार्तिक 2699. म्हणजे व्हेरिएबल आपण रियूज करू शकतो. आता व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो का? यस, व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. पर्सेंटेज 99 आहे, तिथं आपण 88 घेऊया आणि आता प्रोग्राम रन करूया. 88 झाला ना, पर्सेंटेजमध्ये आपण व्हॅल्यू चेंज केली, पुन्हा प्रोग्राम रन केला म्हणजे आपण व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज पुन्हा चेंज करू शकतो. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके, तर आत्ताच आपण बघितलं की व्हेरिएबल्स फाईल म्हणजे आपण प्रॅक्टिकली बघितलं की व्हेरिएबल्स कसे क्रिएट करायचे. तर व्हेरिएबल्समध्ये थोडं थेरॉटिकली बघूयात की अ व्हेरिएबल इज अ कंटेनर दॅट स्टोअर्स डेटा इन अ प्रोग्राम. ह्या जे पॉईंट्स आहेत ना ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ते तुम्हाला पुढं रिव्हिजन करण्यासाठी इझी पडेल किंवा तुम्हाला हे आन्सरसुद्धा असतील. जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल, तुम्हाला विचारलं व्हेरिएबल म्हणजे काय, तर त्यासाठी ही इन्फॉर्मेशन तुम्ही लिहू शकता. अ व्हेरिएबल इज अ कंटेनर दॅट स्टोअर्स डेटा इन अ प्रोग्राम. आत्ताच सांगितल्याप्रमाणे तो कंटेनर असतो की त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. A variable helps us save information like names, ages, numbers and text. म्हणजे आपण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सेव्ह करतो. We create a variable using the is equal to assignment operator. आता मीच तुम्हाला दाखवले की इज इक्वल टू त्या व्हेरिएबलच्या नावासमोर ठेवल्याशिवाय व्हेरिएबल क्रिएटच होत नाही. द व्हॅल्यू इनसाइड अ व्हेरिएबल कॅन बी चेंज एनी टाइम ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन. ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या त्याच गोष्टी द पॉईंटमध्ये आहेत की आपण व्हेरिएबलचं व्हॅल्यूसुद्धा चेंज करू शकतो. ओके, तर हे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. आत्ता एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की रूल्स टू डिक्लेअर व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सला आपण नावं दिलीत, पण ती नावं कशी देऊ शकतो का आपण? नाही, तर त्यासाठी रूल्स आहेत. तर ते कोणकोणते आहेत ना ते बघूयात. वी शुड स्टार्ट व्हेरिएबल नेम विथ अन अल्फाबेट्स ऑर अंडरस्कोर कॅरेक्टर. म्हणजे व्हेरिएबलचं नेम आपण सुरुवात करू शकतो अल्फाबेट्स, ते कॅपिटल असू द्यात नाही किंवा स्मॉल असू द्यात किंवा अंडरस्कोर असू दे, यांचा यूज करून आपण व्हेरिएबलचं नाव देऊ शकतो. अ व्हेरिएबल नेम कॅन ओनली कंटेन A to Z म्हणजे कॅपिटल अल्फाबेट, स्मॉल अल्फाबेट, 0 to 9 नंबर ते कंटेन करू शकते. पण सुरुवातीला नाही, सुरुवातीला त्याला अल्फाबेट्सच पाहिजे आणि सुरुवातीला अंडरस्कोर पाहिजे. आणि व्हेरिएबल्समध्ये कॅपिटल, स्मॉल लेटर्स किंवा 0 to 9 नंबर किंवा अंडरस्कोर आपण यूज करू शकतो. यू कॅन नॉट स्टार्ट द व्हेरिएबल नेम विथ नंबर्स. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्ही व्हेरिएबल नेम नंबरने सुरू करूच शकत नाही. You cannot use special characters with the variable name such as $, हे जे स्पेशल कॅरेक्टर आहे ना यांचाही आपण यूज करू शकत नाही व्हेरिएबल नेम्समध्ये. व्हेरिएबल नेम आर केस सेन्सिटिव्ह. फॉर एक्झाम्पल STR अँड STR आर 2 डिफरंट व्हेरिएबल्स. आता
याचा अर्थ कसा होतो मी तुम्हाला पुढे दाखवतोच. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय? डू नॉट यूज रिझल्ट कीवर्ड ॲज अ व्हेरिएबल नेम, फॉर एक्झाम्पल क्लास, फॉर, डीप, डिलीट, इज, एल्स, ट्राय एक्सेट्रा. आता कसं आहे पायथन लँग्वेज आहे, त्यामध्ये ऑलरेडी ना त्यांनी रूल्स करून ठेवल्यात. त्यासाठी त्यांनी जे जे वर्ड्स वापरल्यात ना त्यालाच आपण कीवर्ड म्हणतो. ते कीवर्ड आपण यूज करू शकत नाही व्हेरिएबलमध्ये नाव देताना, की त्यांनी डीप कीवर्ड वापरलं आहे फंक्शन डिफाईन करण्यासाठी, फॉर कीवर्ड वापरला आहे, क्लास कीवर्ड वापरला आहे, तर ते आपण नावामध्ये यूज करू शकत नाही. म्हणजे असे फक्त एक 40 म्हणजे रिझर्व कीवर्ड आहे जे ज्या 40 नावांचा आपण व्हेरिएबल्स नेममध्ये यूज करू शकत नाही. सिम्पल आहे. तसं बी फॉर नावानं काय तुम्ही क्रिएट करणारा, डील नावानं काय क्रिएट करणारा. ओके, आत्ता आपण बघितलं की व्हेरिएबल्सचे जे नेम असतात ना ते डिफाईन करायचे रूल्स आहेत. तर ते रूल्स कोणकोणते आपण बघूयात. आता आपण एक नवीन सेल क्रिएट करूयात, कोड. ओके, एक नवीन सेल. आता तुम्हाला कळालं की ज्युपिटर नोटबुकचा उपयोग कुठं होतो, की तुम्हाला पाहिजे तेवढे सेल्स क्रिएट करू शकता, तेवढाच कोड करू शकता आणि तेवढाच कोड तुम्ही रन करू शकता. सिम्पल आहे ना. ओके, तर आता आपण रूल्स बघूयात की व्हेरिएबल डिफाईन करायचे रूल्स कोणकोणते आहेत. पहिलाच रूल आपला असा आहे की व्हेरिएबलची सुरुवात आपण अल्फाबेट्स अंडरस्कोर यानुसार करू शकतो. म्हणजे काय, आता इथं नेम ओके इज इक्वल टू कार्तिक आणि त्याच्या खालीच आपण एक नवीन व्हेरिएबल क्रिएट करूयात, नेम इज इक्वल टू कार्तिक. सिंपल. आता इथं तुम्ही बघू शकता की एन स्मॉल आहे अल्फाबेट, स्मॉल अल्फाबेट, एन कॅपिटल अल्फाबेट. ओके, तर तुम्ही व्हेरिएबलची सुरुवात असते ना नावाची ती अल्फाबेट्सने करू शकता किंवा अंडरस्कोरने करू शकता. जसं की अंडरस्कोर नेम इज इक्वल टू कार्तिक. ओके, तर नेम अंडरस्कोरने किंवा अल्फाबेट्सने तुम्ही व्हेरिएबलची सुरुवात करू शकता. काल की मी व्हेरिएबलची नावं दिलीत, स्मॉल अल्फाबेटने दिले, कॅपिटल अल्फाबेटने दिलं किंवा अंडरस्कोरने दिलं, हे बरोबर आहे व्हेरिएबलचं नाव. जर तुम्ही चुकीचं व्हेरिएबलचं नाव दिला तर कोड रनच होत नाही, ते तिथं एरर शो करतंच. दुसरा जो आपला पॉईंट होता तो होता की व्हेरिएबल कंटेन करू शकतो A to Z अल्फाबेट, स्मॉल, कॅपिटल किंवा 0 to 9च नंबर आणि अंडरस्कोर. आता याचा स्टुडंट अंडरस्कोर 1 इज इक्वल टू कार्तिक. आता यातून तुम्हाला काय समजलं की व्हेरिएबलची सुरुवात नेहमी अल्फाबेट्सने होते किंवा अंडरस्कोरने होते. तर मी ते अल्फाबेट यूज केलाय. व्हेरिएबलमध्ये स्मॉल अल्फाबेट्स किंवा कॅपिटल अल्फाबेट्स यूज करू शकता. केलेत, स्मॉल पण आहेत, कॅपिटल सुद्धा अल्फाबेट आहे. तर इथं कॅपिटल पण अल्फाबेट आहे, स्मॉल पण अल्फाबेट्स आहेत, अंडरस्कोरचा पण यूज केलाय आणि यामध्ये नंबर्स आपण व्हेरिएबल्स म्हणजे अल्फाबेट्स नंतर नंबर दिलेला आहे. जर याची सुरुवातच 1 पासून केली ना तर इथं रेड लाईन शो केली, एरर दाखवला. व्हेरिएबल्सचं नावाची सुरुवात ही नंबरपासून होऊच शकत नाही. व्हेरिएबलच्या नावाची सुरुवात ही कायम अल्फाबेट्सने झाली पाहिजे किंवा अंडरस्कोरने झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण नंबरचा यूज करू शकतो, बट सुरुवातीला नंबर नाही यूज करू शकत. सिम्पल आहे. अजून एक विषय आहे की व्हेरिएबल नेममध्ये स्टुडंट नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट केलं, त्यामध्ये आपण हे जे आहेत ना स्पेशल कॅरेक्टर्स हे यूज करू शकत नाही. इज इक्वल टू दाखवलं इथं, त्याने एररच दाखवलाय. आपण यूज नाही करू शकत स्पेशल कॅरेक्टर्स व्हेरिएबल नेममध्ये आणि याचा काही अर्थच होत नाही. आता तुम्ही इथं एक लक्ष द्या, स्टुडंट नेम इज इक्वल टू कार्तिक. ओके, हे किती व्यवस्थित वाटते, दिसायला व्यवस्थित आहे, समजायला व्यवस्थित आहे, रीड करायला व्यवस्थित आहे, बट ह्याचा काही अर्थ होतो का? त्यासाठीच त्यांनी काही रूल्स क्रिएट केलेले आहेत. त्या रूल्सनुसारच आपल्याला व्हेरिएबलचे नाव डिसाईड करायचे आहेत. आता एक गोष्ट आहे की व्हेरिएबल नेमचा आपण रिझर्व कीवर्ड यूज करू शकत नाही. जसं की डेल इज इक्वल टू, इथं कलर चेंज झाला ना कारण तो रिझर्व कीवर्ड आहे, त्याचा व्हेरिएबल म्हणून यूज करू शकत नाही. असे पायथॉनमध्ये ऑलरेडी काही
कितीतरी थोडे रिझर्व कीवर्ड्स आहेत ज्यांचा आपण व्हेरिएबल म्हणून यूज करू शकत नाही. तर सिम्पल आहे. आणि यानंतर एक गोष्ट अशी आहे की व्हेरिएबल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ना व्हेरिएबल्स केस सेन्सिटिव्ह असतात. फॉर एक्झाम्पल टी स्टुडंट इज इक्वल टू कार्तिक. थांबा, याच्यासाठी आपण एक नवीन सेलच क्रिएट करूया. नवीन सेल क्रिएट केला. स्टुडंट इज इक्वल टू कार्तिक. ओके, दिलं आणि मी प्रिंट केलं स्टुडंट स्मॉल अल्फाबेटचं स्टुडंट. ओके, आता तुम्ही बघू शकता केस सेन्सिटिव्हचा अर्थ तुम्हाला इथं व्यवस्थित समजेल. मी व्हेरिएबलमध्ये नाव काय दिलं? एस कॅपिटल दिले ना. स्टुडंटच आहे बट त्यामध्ये एस कॅपिटल आहे. आणि प्रिंटमध्ये काय दिले? स्टुडंटच दिले पण एस स्मॉल दिले. आता हा कोड रन करून बघूया. एरर दाखवला. का दाखवला? याचाच अर्थ व्हेरिएबल केस सेन्सिटिव्ह असतात. जर इथं मी कॅपिटल एस किंवा यामध्ये कोणतेही कॅपिटल अल्फाबेट यूज केले तर तेच इथं प्रिंट करताना सुद्धा तेच करायचं. आता झालं. आता रन होणार प्रोग्राम कार्तिक. कारण तुम्ही इथं काहीतरी वेगळं नाव दिला, पुढं त्याचा यूज वेगळा, म्हणजे त्याचा यूज करताना स्मॉल अल्फाबेट झाले. याच्यात काय एवढं वेगळं आहे? पण ह्याच्यात रूल्स तर रूल. स्मॉल नाही, मला काय माहीत नाही, मला जसं आहे तसं पाहिजे. यालाच केस सेन्सिटिव्ह म्हणतो आपण. सिम्पल आहे ना. किती इथे की केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय? जसं नाव आहे ते स्मॉल लेटर अल्फाबेट लेटर कुठं आहेत तसंच आपण त्याचा रियूज करताना त्या नेमचा यूज केला पाहिजे. ओके, तर यालाच आपण केस सेन्सिटिव्ह म्हणतो. आणि आपण व्हेरिएबलचे रूल सगळे बघितलेले आहेत. व्हेरिएबल्स काय इम्पॉर्टंट असतात ती एक गोष्ट आपण बघूयात की व्हेरिएबल्स काय इम्पॉर्टंट असतात. समजा तुम्ही एक शॉपिंग ॲप तयार करत आहात आणि त्यामध्ये तुम्ही इनपुट दिलात की प्रोडक्ट नेम इज इक्वल टू SHOES शूज. के प्राइस काय देऊयात आपण? एक 1999. and quantity 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 is equal to देऊयात किती क्वांटिटी? ठीक आहे, 2 देऊयात क्वांटिटी. ओके, तर आता आपण एक व्हेरिएबल क्रिएट केलं त्यांनी त्याच्यात वेगवेगळ्या व्हॅल्यूज असाइन केलेल्या आहेत. आता आपण व्हेरिएबल्स क्रिएट केले, एक डेटा क्रिएट केला, त्यामध्ये व्हॅल्यूज असाइन केल्या. आता तुम्हाला याची तुम्हाला टोटल काढायचे आहे ना, तर तुम्ही जस्ट इथं क्रिएट करू शकता टोटल. तर तुम्ही इथं जस्ट एक नवीन व्हेरिएबल क्रिएट करा. टोटल इज इक्वल टू हा व्हेरिएबल आपण रियूज करायचा आहे. म्हणजे इथं आपण प्राइस घ्यायचे आहे इंटू गुणाकार करायचा QUANTITY आणि प्रिंट करायचं टोटल. ओके, आणि प्रोग्राम जस्ट रन करायचा. 3998 आउटपुट दिसेल. म्हणजे मी तर त्याचा स्मार्ट वेनं यूज केला. प्राईस इथं मी टाईप केली काय 1999, इथं टाईप केली काय 2, पण त्यांचा गुणाकार झाला ना, कारण ह्या 2 व्हेरिएबल्समध्ये न्यूमरिकल व्हॅल्यूज आहेत. त्या न्यूमरिकल व्हॅल्यूचा आउटपुट येऊ शकतो. त्यांचा जर आता शूज आणि प्राईसचा जर गुणाकार केला तर त्याला काय अर्थ आहे? काय अजिबात नाही. तर प्राईस आणि क्वांटिटीचा गुणाकार केला, त्या प्राईस आणि क्वांटिटीमध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचा गुणाकार झाला आणि त्या गोष्टी या टोटल व्हेरिएबलमध्ये सेव्ह झाल्या आणि त्याच आपण प्रिंट केल्यानंतर आपल्याला आउटपुट दिसला. म्हणजे व्हेरिएबलमुळे आपला प्रोग्राम स्मार्ट पद्धतीने डेटा हँडल करतो. हाच सगळ्यात मोठा यूज आहे व्हेरिएबलचा, की व्हेरिएबलमुळे आपण डेटा यूज करतो, व्यवस्थित सेव्ह करू शकतो, परत डेटा व्यवस्थितपणे हँडल करू शकतो. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की अजून एक व्हेरिएबलमध्ये नेमची एक गोष्ट आहे की तर तुम्ही स्टुडंट नेम स्पेस देऊन जर नेम क्रिएट केला ना तर चुकीचं व्हेरिएबल होतं, दाखवलं इनव्हॅलिड. कारण स्टुडंट नेम मध्ये स्पेस देऊ शकत नाही आपण.
तिथं पण यूज करायचा अंडरस्कोरचा. जसं की तुम्ही इंस्टाग्रामला युजर नेम ठेवत असाल तर त्यावेळी तुम्ही स्पेसचा यूज करू शकत नाही, अंडरस्कोरचाच करताना. त्याच प्रकारे व्हेरिएबल्समध्ये सुद्धा आपण स्पेस यूज करत नाही, आपण त्याऐवजी अंडरस्कोरचा यूज करायचा. सिम्पल आहे. तर आता आपण बघितलं की व्हेरिएबल्स कसे क्रिएट करायचे, व्हेरिएबल्स म्हणजे काय आणि व्हेरिएबलचा उपयोग कुठं होतो. त्याच प्रकारे व्हेरिएबलचं आपण इन्फॉर्मेशन बघितली, त्याचं व्हेरिएबल्स क्रिएट केले, व्हेरिएबल्सचं नेमिंगचं रूल्स बघितले. आता बघूयात की हाऊ टू गेट द टाईप्स ऑफ व्हेरिएबल्स. म्हणजे व्हेरिएबल्समध्ये आपण जो डेटा सेव्ह करणार, की तो नंबर असेल, स्ट्रिंग म्हणजे टेक्स्ट असेल. आता हे जे टाईप्स आहेत ना, तुम्हाला पुढं डेटा टाईप्समध्ये तुम्ही या गोष्टी सगळ्या व्यवस्थित समजून जाल. फक्त आता समजून घ्या की व्हेरिएबल्समध्ये एक व्हॅल्यू स्टोअर केल्या, तर मला त्याचा टाईप शोधायचा आहे की त्या व्हॅल्यूचा टाईप कोणता आहे, ती व्हॅल्यू कोणती आहे. तर त्यावेळी आपण टाईप या फंक्शनचा यूज करतो. अरे व्हेरिएबल स्टोअर्स डेटा, एव्हरी डेटा हॅज अ टाईप. म्हणजे व्हेरिएबलमध्ये आपण एखादी गोष्ट ठेवली तर त्याचा एक टाईप तरी असणार ना. तर यूज टाईप आणि व्हेरिएबल नेम टू फाइंड द टाईप ऑफ अ व्हेरिएबल. आता इथं एक एक्झाम्पल दिसते, नेम जॉन आणि प्रिंट टाईप नेम. आता प्रॅक्टिकली करून बघूयात. इथं मी एक नवीन सेल क्रिएट केला. तिथं काय होतं, नेम व्हेरिएबल क्रिएट केला, त्यामध्ये व्हॅल्यू ठेवली जॉन नावाची. आणि मला आता या व्हेरिएबलचं जॉन म्हणजे टाईप कोणतं आहे, आता हे टेक्स्ट आहे मला माहिती आहे, म्हणजेच याला प्रोग्रॅमिंग भाषेमध्ये स्ट्रिंग म्हणतात. सिम्पल. आता मला माहिती आहे ते दिसते, पण मला शोधायचं आहे टाईप काय आहे त्याचा. तर प्रिंट जस्ट सिम्पल टाईप आणि नेम म्हणजे मला टाईप शोध, मला प्रिंट कर, म्हणजे प्रिंट दाखव मला टाईप आणि त्याच्यामध्ये व्हेरिएबलचं नाव. क्लास str म्हणजे स्ट्रिंग, ज्याला की आपण टेक्स्ट म्हणतो. आता जर मी इथं एज केलं, एज 29 केलं आणि इथं टाईप केलं प्रिंट. प्रिंट फंक्शनमुळे आपण कोणतीही गोष्ट शो करू शकतो. टाईप आणि त्यामध्ये आपण सेव्ह केलं एज, रन केला प्रोग्राम. इंटिजर, आता हा इंटिजर आहे 29, हा एक इंटिजर आहे. जॉन हे एक स्ट्रिंग आहे आणि त्याचे मला व्हेरिएबल्समध्ये कोणता डेटा आहे, त्याचा टाईप कोणता आहे. तर अशा प्रकारे मी त्याचा टाईप फाइंड करू शकतो. तर हीच गोष्टी इथं सांगितल्या. तर अशा प्रकारे आपण व्हेरिएबल आज कंप्लीट बघितलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपण ऑपरेटर सुरू करणार आहोत. ऑपरेटर्सचे प्रकार खूप आहेत, तर ते ऑपरेटर्सचे प्रकार आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण डेटा टाईप शिकणार आहोत. तर आज आपण व्हेरिएबल शिकलो ना, तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला गोष्ट समजली नसेल तर तुम्ही ती पुन्हा व्हिडिओ बघून समजून घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या वेने समजून घेऊ शकता. तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजल्याचे मतलब. वी हॅव टू विन. आपल्या चॅनलचा मोटिव्हच असा आहे की वी हॅव टू विन. त्यामुळं मी सांगतो की आपल्याला कन्सिस्टंट राहायचं आहे, आपल्याला जिंकायचं आहे, आपल्याला स्किल डेव्हलप करायचे आहेत. एवढं स्किल डेव्हलप करायचे आहेत ना, पुढच्या व्यक्तीनं पायथनबद्दल झोपेतनं उठून विचारलं पाहिजे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे पायथनबद्दल इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मी तुमचं खूपच आभारी आहे. मी तुमचा खूप आभारी आहे. तर कार्तिकेय मराठी म्हणजे मी तुमच्यासाठी खूप मेहनत करतो, व्हिडिओ शूट करतो, स्लाइड्स तयार करतो, त्यानंतर व्हिडिओ ऑडिओ एडिट करतो आणि मग पोस्ट करतो. खूपच मेहनत लागते मित्रांनो. त्यामुळं व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये ज्यांना कोणाला पायथन शिकायची गरज आहे किंवा जे कोणी पायथन शिकत आहेत, इच्छुक आहेत, त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. मला माहिती आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की कराल. तरी पण मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब कार्तिकेय मराठी या चॅनलला नक्की करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.